महान शिवयोगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या पावन समाधीस्थळ बेट कोपरगाव येथे गुरुपौर्णिमा 2026 निमित्त भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणार असून राज्यभरातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे। राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांनी अनेक प्राचीन व पडित शिवमंदिरांचा जीर्णोद्धार करून शिवभक्तीचा जागर केलाय। त्यांच्या या अद्वितीय कार्यामुळे त्यांचे समाधीस्थान आज असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त यावर्षी भाविकांसाठी तब्बल 150 क्विंटल बुंदी आणि 150 क्विंटल चिवडा असा महाप्रसाद तयार करण्यात येणार असून त्याचे नियोजन विश्वस्त मंडळाने केले आहे। उत्सवासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद वितरणाची भव्य व्यवस्था करण्यात आली आहे। या पवित्र सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी बेट कोपरगाव येथे उपस्थित राहावे असे आवाहन विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे। ही माहिती राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे कृपापात्र शिष्य व विश्वस्त शिवभक्त भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांनी दिली आहे। सृष्टीत निर्माण झालेल्या किडा मुंगीपासून पशुपक्ष्यांपर्यंत आणि प्राण्यांपर्यंत प्रत्येक जीवाला आपल्या जीवनशैलीचा अनुभव असल्यासारखा आचार आणि ठाऊक असतो। माशाला पोहणं शिकवावं लागत नाही, पक्षाला उडणं शिकवावं लागत नाही, पण माणसाच्या पिल्लाला शरीराच्या स्वच्छतेपासून तर वस्त्रप्रावणापर्यंत आणि जीवन ध्येयाच्या अभिपूर्तीसाठी शिक्षण, संस्कार आणि दैवी मूल्यांचा परिचय करून द्यावा लागतो। म्हणून माणसासाठी गुरूंची आवश्यकता आहे आणि ते गुरु जर आत्मज्ञानी असतील, आत्मसाक्षात्कारी असतील, विश्वातल्या सर्वोच्च दिव्यत्वाचा अनुभव घेणारे असतील तर जीवन धन्य होतं। अशाच भारतीय संत परंपरा धर्माचे महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज महाराष्ट्रभर त्यांच्या हजारो परिवारात लाखो भाविकांनी दिव्य असा आध्यात्मिक साधनेचा, मंत्राचा, ग्रंथांचा वारसा स्वीकारून आपलं जीवन सर्वोच्च सुखाकडे प्रगतीपथावर नेलं आहे। अशा या महापुरुषांचा समाधी स्थानावरचा गुरुपौर्णिमा उत्सव बेट कोपरगाव येथे जिल्हा अहिल्यानगर उद्या दिनांक 29 जुलै 2026 रोजी पहाटे 5 ते दुपारी 12 पर्यंत चालणार आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा असतील, अभिषेक असतील, आरत्या असतील, भजन असतील, सत्संग प्रवचन असतील आणि येणाऱ्या भाविकांना बुंदीचा आणि चिवड्याचा प्रसाद देण्यासाठी दानशूरांच्या सहयोगानं विश्वस्त मंडळ भक्तमंडळाने पुरेशी व्यवस्था केली आहे। या पर्वकालावर पुण्य प्रदान करणारा हा उत्सव प्रसन्नतेचा प्रसाद आणि आशीर्वाद घेण्यासाठी सर्व भाविकांना आग्रहाचं निमंत्रण। जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन।